शहरातील रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर घेऊन आले आहेत. प्रशासनाचं मात्र खड्ड्यांकडे दुर्लक्ष. अंबड लिंक रोड परिसरात पेंटिंगच्या कामासाठी जात असताना 50 वर्ष सुनील बोरसे यांचा भीषण अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावरील खड्डा चुकवताना बोरसे यांच्या वाहनाचा अपघात झाला. याच वेळी ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतीये. रस्त्यांवरील खड्डे किती जीवघेणे ठरत आहेत याचं आणखी एक विदारक उदाहरण समोर आलं आहे. सुनील बोरसे हे पेंटर म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली, वृद्ध आई आणि वहिनी असा परिवार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठं संकट कोसळलं असून त्यांच्या निधनामुळे कुटुंबाचा आधारच हरपला आहे. नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे हा 8वा बळी गेल्याचा दावा केला जात असून त्यामुळे प्रशासनाच्या रस्ते देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात असताना नागरिकांना मात्र खड्डेमय रस्त्यांवरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागा होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नाशिक शहरातील खड्डे आता केवळ वाहतुकीची समस्या राहिलेली नसून ती नागरिकांच्या जीविताशी थेट संबंधित गंभीर बाब बनली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने धोकादायक खड्डे बुजवून रस्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी मागणी जोर धरत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.